नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण काही दिवसांपासून वनरक्षक भरती ज्या तुमच्या 2024 मध्ये परीक्षा झाल्या होत्या, एकूण 24 शिफ्ट मध्ये झाल्या, त्या प्रत्येक शिफ्टचं सखोल अनालिसिस करत आहोत. सोन्या जीएसजीके चे आज अनालिसिस बघणार आहोत आपण. एकूण 15 प्रश्न होते तुमचे. आज आपण 9वी प्रश्नपत्रिका बघणार आहोत. 9व्या प्रश्नपत्रिकेतील पहिलाच प्रश्न खालीलपैकी कोणती 2020-21 मधील महाराष्ट्रातील सर्वात मौल्यवान किरकोळ वन उपज आहे? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. आता हा प्रश्न जो आहे आर्थिक पाणी अहवालामधून सुद्धा येऊ शकतो, आणि दुसरं म्हणजे जे वन अहवाल असतं ना तुमचं, राज्य वन अहवाल, त्यामधून सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. आर्थिक पाणी अहवालामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असतं 2021 आणि 20. हे आत्ता गरजेचं आहे का? तर नाही. 2024-25 चा आर्थिक पाणी अहवाल तुम्हाला करणं गरजेचं आहे. ते आर्थिक पाणी अहवाल आपण युट्यूबवर घेणार आहोत. एकदा ही सिरीज कंप्लीट झाली तर 100% घेणार आहोत. तुम्हाला समजा आर्थिक पाणी अहवाल हा आपल्या युट्यूबवर सुंदररित्या संपूर्ण कव्हर करायचा असेल, बघायचा असेल, तर तशी कमेंट्स करा. कमेंट जास्तीत जास्त आली तर लगेच आपण आर्थिक पाणी अहवाल चालू करणार आहोत. ही सिरीज कंप्लीट होण्यापूर्वीच करेल सोन्या. 2-3 दिवसातच आर्थिक पाणी अहवाल मोकळा करून टाकेल. बांबू अत्यंत महत्वाचा आहे. सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड शोषण करण्याचं काम बांबू करत असतो. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या उपयोगासाठी बांबू वेगवेगळे वस्तू बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जात असतो. तिसरा मुद्दा तो म्हणजे कंपाऊंड बांधण्यासाठी असतं, घरे बांधण्यासाठी असतं. बांबूचा उपयोग औषधी वनस्पती सुद्धा आहे, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात उपयोगी वनस्पती कोणता आहे? तर बांबू आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जास्त जाऊन डीप मध्ये उपयोग नाहीये, कारण ते 2020-21 चा आर्थिक पाणी अहवालातील प्रश्न आहे. 2024-25 चा आर्थिक पाणी अहवाल तो संपूर्ण आपल्याला बघावा लागेल. पुढे जाऊया बघा. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने तयार केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल प्रत्येकी किती वर्षांनी प्रकाशित केला जात असतो? प्रत्येक 2 वर्षांनी प्रकाशित केला जात असतो. सर्वात पहिल्यांदा 1987 मध्ये प्रकाशित झाला होता. सध्याचा हा 18वा अहवाल आहे. आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत, परंतु याही पेक्षा जास्त माहिती आपल्याला घ्यायची आहे. ही सुद्धा आपण युट्यूबवर घेणार आहोत. फक्त तुम्हाला कमेंट्स करायची की सर तुम्ही इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 जे आता 2024 मध्ये डिसेंबर मध्ये प्रकाशित झाली होती 21 डिसेंबरला, तर त्याबाबत संपूर्ण माहिती घ्या. आज मी जास्तीत जास्त माहिती घेणार आहे, पण याही पेक्षा जास्त माहिती म्हणजे कमीत कमी 1 तास तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. प्रत्येक मुद्दे महत्वाचे. जसं की बघा, 21 डिसेंबर 2024 रोजी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे माननीय मंत्री श्री भूपेंद्र यादव यांच्याद्वारे देहरादून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, तुम्हाला विचारलं जातं की फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट पुढीलपैकी कुठे आहे? तर देहरादून या ठिकाणी आहे. तिथूनच प्रकाशित केलं जातं. दुसरा मुद्दा तो म्हणजे आपल्या देशाचे वन आणि हवामान बदल मंत्रालय चे मंत्री कोण आहेत? तर ते भूपेंद्र यादव आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय त्यांचा फोटो. पुढे जाऊया बघा. त्यांनीच प्रकाशित केला होता इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023. सर तुम्ही जुनं सांगताय का? सोन्या, जुनं नाहीये, सर्वात लेटेस्ट हे आहे. दर 2-2 वर्षांनी येत असतं. पहिला 1987 मध्ये आला होता. हे 18वी आवृत्ती आहे. बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला, आणि हे आत्ताची लेटेस्ट. यावरच तुम्हाला या वर्षीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 हा या चक्रातील 18वा आहे. दुसरं म्हणजे काय? तर अहवालाची निर्मिती वन सर्वेक्षण विभाग, म्हणजेच काय? फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया, FSI लॉंग फॉर्म विचारला जातो वनरक्षक भरतीमध्ये. तुमच्या TCS पॅटर्न मध्ये लगेच टिपून घ्यायला पाहिजे. मी तुझ्या जागेवर असलो असतो तर लगेच मी सर जे काय काय म्हणतायत ते सगळं काय टिपून घेतलं असतं, आणि हा रिपोर्ट संपूर्ण बऱ्यापैकी होईल तिथून मी माहिती काढली असती. कारण 3 ते 4 प्रश्न येत आहेत सोन्या. बघ ना, याच प्रश्नपत्रिकेमध्ये 3 ते 4 प्रश्न आहेत. 4 प्रश्न आहेत माझ्यामध्ये. एक प्रश्न तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. या अहवालाची उपयुक्तता काय असते? राष्ट्रीय धोरण ठरवायचं असतं, म्हणजे आपलं एक टार्गेट असतं वन क्षेत्र वाढवण्यासाठी, बरोबर आहे ना? ते धोरण ठरवण्यासाठी सुद्धा होत असतं. दुसरं म्हणजे जागतिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी असतं. आपल्याला टार्गेट दिलेला आहे. पॅरिस करार झाला होता 2015 मध्ये. ठीक आहे. चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार 2018 मध्ये आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिला गेला होता. कशामुळे दिला गेला होता? अजून डीप मध्ये जावं लागेल. संपूर्ण पृथ्वी, कर्कवृत्त, मकरवृत्त यांच्या दरम्यानचा पट्टा, सूर्यकिरणे जास्तीत जास्त येत असतात, सगळी माहिती सांगावी लागेल सोन्या तुला. तो भाग आपण नक्कीच युट्यूबवर कंप्लीट करूया. पुढे जाऊया बघा. पुढचा मुद्दा तो म्हणजे या अहवालाची उपयुक्तता काय असते? तर फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया या अहवालाची निर्मिती करत असते. आताच मी तुम्हाला सांगितलं त्याला FSI असं म्हटलं जात असतं. FSI ने यासाठी अहवालाची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय? इस्रोने 2 सॅटेलाइट सोडलेले आहेत. या 2 सॅटेलाइटद्वारे फोटो काढण्यात आले, आणि त्या फोटोद्वारे हा अहवाल बनवण्यात आलेला. पहिल्यांदा असं घडलेलं. आलं लक्षात? पहिल्यांदा असं घडल्यामुळे तुम्हाला विचारलं जाईल. इस्रोचा आपण वापर केलेला आहे. मग ते 2 सॅटेलाइट विचारले जाईल का? मोठ्या परीक्षेमध्ये विचारले जाईल. इथं मी माहिती आणलेली आहे, पण सोन्या तू करू नकोस. तू फक्त एवढंच की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावेळेस आपण केलेला आहे. बघ या ठिकाणी दिसते हे सॅटेलाइट आणि हे सॅटेलाइट. गरजेचं नाहीये, ठीक आहे? बाकी तू काय पाठ करत असतो की किती मीटर रिझोल्युशनचं, एवढं डीप मध्ये अभ्यास करून उपयोग आहे का सोन्या?
तू तुझं नाव विसरून जाशील, असं करू नकोस. पुढचा मुद्दा तो म्हणजे मुख्यतः ऑक्टोबर 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये हे छायाचित्र काढले होते आणि त्या छायाचित्राच्या जोरावर किंवा त्याचा आधार घेऊन 2023चा फॉरेस्ट सर्व्हे बनवलेला आहे. 2024च्या डिसेंबर 21 तारखेला प्रकाशित करण्यात आला होता. पुढचा मुद्दा तो म्हणजे वनक्षेत्राचे वर्गीकरण एकूण 3 गटांमध्ये केले जात असते. घनदाट वने म्हटलं तर 70% पेक्षा जास्त वृक्ष घनता असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी सर्वात जास्त हिरवगार दिसते त्या ठिकाणी घनदाट जंगले असतात. मध्यम दाट वने म्हणजेच काय, मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट म्हणजे 40% ते 70%च्या दरम्यान वृक्ष घनता असते त्या ठिकाणी. बाकी विरळ वने 10% ते 40% असते. ठीक आहे, बाकी पुढे जाऊया बघा. अहवालातील मुख्य निरीक्षणांमध्ये वनक्षेत्र आणि वृक्ष क्षेत्र या 3 गटांमध्ये विभागले गेले. एकूण वनक्षेत्र 21.76% आहे. आकडेवारी पाठ करू नकोस सोन्या, अजिबात करू नकोस. मी तुला सांगतो नाही आकडेवारी विचारली जात, पण टक्केवारीमध्ये विचारलं जाईल तुला. बाकी एकूण वृक्ष क्षेत्र म्हटलं तर 3.41. हे काय असतं एकूण वृक्ष क्षेत्र आणि एकूण वनक्षेत्र, यामध्ये मला थोडंसं एक्सप्लेनेशन द्या. लेक्चर फार मोठं होईल, यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवू आपण. ठीक आहे, बाकी अजून आपल्या बॅच मध्ये सुद्धा आपण हे कंप्लीट करणार आहोत. हा भाग केवळ राहिलेला आहे. हे संपूर्ण भाग आपल्याला कंप्लीट करायचा आहे. एकूण 11 व्हिडिओ बनवले वनाशी संबंधित किंवा वनरक्षकशी संबंधित जे स्पेशल भाग असतो की नाही, तो एकूण 11 व्हिडिओ मी स्वतः त्या ठिकाणी बनवलेले आहेत. कोणतीही परीक्षा असो, वनरक्षकची किंवा वनसेवकची किंवा वन डिपार्टमेंटशी संबंधित कोणती परीक्षा असो, 100% तिथूनच प्रश्न येणार आणि 50% पेक्षा जास्त प्रश्न तिथून येत असतात तुमच्या परीक्षेमध्ये. एकूण 15 पैकी 7 ते 8 प्रश्न कोणत्याही परीक्षेमध्ये आलेले आहेत बरं का, वन विभाग स्पेशल. आणि तो भाग आपण आपल्या बॅच मध्ये कंप्लीट केलेला आहे. बॅच घ्यायची असेल तर 300 रुपये सध्या फी आहे. सर्वात कमी फी अख्ख्या महाराष्ट्रात आपलीच आहे. सगळे टॉपचे शिक्षक आहेत. यापूर्वी त्यांना वेगवेगळ्या पोस्ट मिळाले, त्यांनी जॉईन नाही केलेल्या आणि नंतर तुमच्यापर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे शिकवत आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. 2021 त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करायचा. ऍप इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करा, लॉग इन केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्यामध्ये समजा तुम्ही वनरक्षक ओपन केलं, तिथे समजा तुम्ही वनरक्षक फी नाही भरली, लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर फ्री कंटेंट सुद्धा आहे त्या ठिकाणी. वेगवेगळे हे जेवढे आता आपण एक्सप्लेनेशन देतोय ना, प्रश्नपत्रिका एकूण 24 शिफ्टच्या त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत पूर्वीच, आणि सध्या पुन्हा एकदा आपण एक्सप्लेन करत आहोत. आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे तुम्हाला समजा बॅच घेतली तुम्ही तर बाकी सर्व व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. पुढे जाऊया बघा. 2021च्या तुलनेत एकूण गरजेचं नाहीये हे सुद्धा, आकडेवारी गरजेचं नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा की 1500च्या जवळपास किलोमीटर स्क्वेअर मध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे, 2021च्या तुलनेमध्ये. पुढचा मुद्दा तो म्हणजेच काय, आणि एकूण सुद्धा लक्षात ठेवा या ठिकाणी किती दिसतंय, एकूण वन व वृक्ष क्षेत्र 25.17% वाढलेले. कमीत कमी 21% असायला पाहिजे. त्याच्या खाली गेलं की भयानक परिस्थिती होऊन जाते त्या ठिकाणी. अहवालातील मुख्य निरीक्षणांमध्ये राज्याबाबत बदल काय झालेला आहे तर छत्तीसगड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली मित्रांनो. उत्तर प्रदेश आणि ओरिसा असा उतरता क्रम आहे. आणि वृक्ष क्षेत्रात सर्वाधिक वाढ घट कुठे झाली तर मध्य प्रदेशमध्ये झाली. तसं बघितलं तर सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशमध्ये आहे. एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर, ठीक आहे, टक्केवारीचा विचार केला तर अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकाचा. पुढचा मुद्दा तो म्हणजे मॅग्रोवने. मॅग्रोवने कुठे असतात, समुद्रकिनारी असतात. समुद्रकिनारी त्याचसोबत ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता सर्वात जास्त असते, जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी असतं, त्या ठिकाणी त्यांची पानं जी आहेत की नाही ती मोठी मोठी असतात. त्यांची मुळे बाहेर आलेली असतात, कारण त्यांना आता पाण्याची आवश्यकता नाहीये, त्यांना सूर्यकिरणांची आवश्यकता आहे, मातीची आवश्यकता आहे, परंतु त्या ठिकाणी माती नसल्यामुळे ती मुळे बाहेर आलेली असतात. या ठिकाणी दिसेल बघा मॅग्रोव वने असतात, हे समुद्रकिनारी असतात ते सगळी वने. ठीक आहे, किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे किंवा नदीच्या किनारी असतात. तर ही मॅग्रोव वने सर्वात जास्त. यामध्ये नेमका काय बदल झालेला आहे तर आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त वाढ झाली, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये झालेली, गुजरातमध्ये मात्र कमी झालेली. ठीक आहे, जे देशाच्या एकूण भूभागाच्या 0.15% आहे मॅग्रोव वने. आणि सर्वात जास्त मॅग्रोव वने कुठे असतात, पश्चिम बंगाल या ठिकाणी सुंदरी वने त्यांना म्हटलं जातं. असं सुंदरबन प्रदेशामध्ये मॅग्रोव वने सर्वात जास्त आढळतात. पश्चिम घाट फार महत्वाचा आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि 100% महाराष्ट्राच्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जात असतं. हा भारतातील एक जैवविविधतेने परिपूर्ण पर्वत श्रेणी आहे. युनेस्कोने 2022 मध्ये त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला होता. नैसर्गिक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे मित्रांनो. येथे स्थानिक प्रजातींची विविधता मोठ्या प्रमाणात आढळत असते. ISFR 2023 नुसार 73% एकूण जेवढं क्षेत्र आहे ना त्यापैकी 73% घनदाट जंगल आहे त्या ठिकाणी. भूभाग एवढा व्यापलेला आहे त्या जंगलाने. हे एवढं महत्वाचं आहे. आणि याच्यावर अभ्यास ज्यांनी केला त्यांचं नाव या ठिकाणी दिसते बघा, फोटो, आणि माधव गाडगीळ. आणि त्यासाठी गाडगीळ समिती 2011 मध्ये स्थापित करण्यात आली होती. त्यांनी काय आपले निरीक्षण दिले होते. त्यांनी एकूण या पश्चिम घाटाचे 3 भाग करण्यात आले होते. या 3 भागांना विभाजित करण्यात आलं होतं. बऱ्यापैकी त्यांनी अभ्यास केला, पण ते 3 भाग कोणते काय आपण मोठा एक व्हिडिओ बनवू, त्यावर एक्सप्लेन देईल मी तुम्हाला. सध्या काय महत्वाचं आहे सोने तर यांचं नाव लक्षात ठेव.
हे पर्यावरण प्रेमी आहेत आणि यांच्याच अध्यक्षतेखाली 2011 मध्ये पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी गाडगीळ समिती स्थापित करण्यात आली होती. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे कार्बन साठा. वृक्ष म्हटलं तर कार्बन साठा असतो. जसं माझं शरीर संपूर्ण, तुमचं शरीर संपूर्ण प्रथिनांद्वारे बनलेलं आहे, तशाच प्रकारे कार्बन डायऑक्साईडद्वारे वृक्ष तयार झालेली आहेत. आणि ही वृक्ष जे आहेत की नाही, त्यांनाच कार्बन साठा असं म्हटलं जात असतं. त्यांनाच काय म्हटलं जात असतं? कार्बन सिंक. ठीक आहे, वनांद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 शोषले जाते आणि ते लाकूड, पाण्यामुळे आणि मातीमध्ये साठवली जात असतात आणि त्यासाठी त्यांना कार्बन सिंक असं म्हटलं जात असतं. बाकी अजून काय म्हणता येईल त्यांना? बांबू संसाधन फार महत्वाचा वनस्पती बरं का. वनांमध्ये सर्वात महत्वाचा वनस्पती म्हटलं तरी चालेल. म्हणजे पर्यावरण समतोल राखण्यासाठी बांबूचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होत असतो. बांबूची मुळे एकदम खोल जात असतात, त्यामुळे मातीची धूप सुद्धा रोखली जात असते. जमिनीच्या आतमध्ये जास्तीत जास्त वातावरणातील हवा पोहोचवण्यासाठी, पाणी त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी बांबूचा उपयोग केला जात असतो. बांबूचे वेगवेगळे उपयोग सुद्धा आहेत. दुसरं म्हणजे सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेणार वनस्पती कोणता? तर हाच बांबू आहे. ठीक आहे, भारताने एकूण बांबू क्षेत्र 1,54,000, हे आकडेवारी मी पाठ करत नाही सन्या, अरे प्रश्नपत्रिका अनालिसिस कर, एवढं डीप मध्ये आकडेवारी विचार जात नाही. फक्त महाराष्ट्राचं क्षेत्रफळ पाठ करायचं, भारताचं क्षेत्रफळ पाठ करायचं, असे काही 10-12 आकडेवारी असतात, ते आपल्याला आयुष्यभर पाठ करायचे. कोणत्याही परीक्षेमध्ये तेवढे आकडे विचारले जात असतात. बाकी अजून जास्त डीप मध्ये जायचं नसतं. हे पाठ करत बसला तर कसं व्हायचं? तुझं वाढ किती झालेली आहे? तर 5,227. आता 5,227 तसं पाठ करणे का नाही, 5,500 किलोमीटर स्क्वेअर अशा जवळपास पाठ करायचं असतं. बाकी डीप मध्ये जायचं नसतं. वाढ झालेली आणि सर्वात जास्त वाढ कुठे झालेली बघा? अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिसा. बऱ्यापैकी आपण कंप्लीट केलेला आहे संपूर्ण हा अहवाल. वन अग्नी प्रसंग हे सगळं काही ठीक आहे, काय अडचण नाहीये. दुसरं म्हणजे हे वन लाईनर स्वरूपामध्ये 8वी आवृत्ती होती. हे सगळं काही दिलेलं आहे. स्क्रीनशॉट खपाखप मारून घ्या. रपारप आपल्याला पास व्हायचं आहे. TCS पॅटर्न असो किंवा कोणताही पॅटर्न असो, अजिबात घाबरायचं नाही. मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करायच्या आणि तयार राहायचं. जिंगा उंगा तिंगा, पुन्हा विचारू नको परीक्षा केव्हा होणार आहे. तू विचारलं तर मी तुला सांगतो तासाभरात होणार आहे. तू तयार आहेस का? उगाच विचारत असतो परीक्षा सर केव्हा होणार आहे, परीक्षा सर केव्हा होणार आहे, एकूण फॉर्म केव्हा येणार आहेत. अरे लेक्चर आवडत असेल तर लाईक कर सोन्या. फार महत्वाच्या माहिती आणलेल्या आहेत. एक प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण याला म्हटलं जात असतं. याच्या पलीकडे अजून काय येणार आहे? मागच्या वेळेस तुला किती स्कोर आला होता ना, त्यापेक्षा दुप्पट स्कोर तुझा येईल. मला माहिती तुझा स्कोर किती आला होता. 15 पैकी 4 आणि 5 प्रश्न तुझे बरोबर आले. दुप्पटपेक्षा जास्त स्कोर येईल. 10+ तुझा स्कोर येणार आहे. फक्त हे 24 प्रश्नपत्रिका बऱ्यापैकी अनालिसिस कर किंवा 24 प्रश्नपत्रिका आपल्या या सिरीज मधील बघ. संपूर्ण तुला बघायचं असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी फ्री आहे. सर तुम्ही वारंवार ऍप इन्स्टॉल करा म्हणताय. अरे सोन्या, आम्हाला खरंच काय मिळणार नाही त्यामध्ये. तू ऍप इन्स्टॉल केलं, देवा शपथ काय मिळणार नाही. आणि तुझ्याकडून काही नको. ग्रामीण भागाचे विद्यार्थी, तळागाळातील विद्यार्थी, त्यांच्यासाठी सांगतोय की हे सगळं काही फ्री त्यांच्यासाठी आणलेलं आहे. ठीक आहे. बाकी अजून विशिष्ट कालावधीत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अर्भकांच्या एकूण संख्येला एवढा मोठा तू प्रश्न वाचशील, घाबरल्यासारखं वाटेल तुला. तुला कळणार नाही नेमकं काय खेळ चालू आहे. विशिष्ट कालावधी म्हणजे 1 वर्षामध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रात, म्हणजे महाराष्ट्र असो, अरे माझा जामखेड असो, अहमदनगर असो, म्हणजे अहिल्यानगर असो, अख्खा भारत असो, म्हणजे एक क्षेत्र. ठीक आहे. अर्भकांच्या म्हणजेच काय, तर 1 दिवसापासून, म्हणजे ज्या दिवशी त्याचा जन्म झालेला आहे तेव्हापासून ते 29 दिवसापर्यंत त्याला अर्भक असं म्हटलं जात असतं. अर्भकांच्या एकूण संख्येला त्या क्षेत्रातील हजाराच्या एककातील एकूण लोकसंख्येने भागल्यास त्यास काय म्हटलं जात असतं. सर्वसाधारणपणे प्रश्न बऱ्यापैकी नीट वाचला. इथे जन्म दिलेला आहे की नाही, याचा अर्थ काय? मृत्यू तर होऊ शकतो का? याचा अर्थ काय? मृत जन्म होऊ शकतो का? किंवा जिवंत जन्म होऊ शकतो का? असलं काय कन्सेप्टच नाहीये. जन्मदर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. पण सर्व एक्सप्लेनेशन मी घेणार, घाबरू नकोस. पहिला मुद्दा तो म्हणजे जन्मदर आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर मृत्यूदर काय असतं ते बघायचं. त्यानंतर शुद्ध जन्मदर. लय काय आणलेलं, तू घाबरू नकोस. कसाही प्रश्न येऊ दे. जन्मदर म्हणजे एका विशिष्ट कालावधीत, उदाहरणार्थ 1 वर्षामध्ये एका निश्चित लोकसंख्येमध्ये जन्मलेल्या मुलांची संख्या. निश्चित लोकसंख्या म्हणजे 1000 लोकसंख्या. ठीक आहे. या 1000 लोकसंख्येपैकी जन्म झालेला आहे समजा 1 वर्षामध्ये 20. याचा अर्थ काय झालं? जन्मदर किती असणार आहे? 20. फार ठुसकं असतं, फार सोपं असतं, घाबरायचं नसतं. फक्त काय केलं जात असतं? मोठमोठे प्रश्न असतात. जेवढा मोठा प्रश्न तेवढा सोपा प्रश्न, हे तत्व असतं स्पर्धा परीक्षेचं. ठीक आहे. त्यामुळे मोठ्या प्रश्नाला घाबरायचं नाही. दुसरा मुद्दा तो म्हणजे मृत्यूदर. यालाच डेथ रेट असं म्हटलं जात असतं. हे सुद्धा 1000 जे लोक आहेत की नाही त्यामध्ये मोजलं जात असतं. 1000 लोकसंख्येमध्ये
मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येला मृत्यूदर असं म्हटलं जात असतं. म्हणजे एका वर्षामध्ये समजा 1000 लोकांमागे 8 लोक मेली, याचा अर्थ काय, तर मृत्यूदर किती असणार आहे, 8. आणि शुद्ध जन्मदर म्हणजेच काय झालं, 20. आता आपण काढले की नाही, हे 20 आणि वजा 8, हे थोडंसं स्पीड मध्ये होते, मला माहिती आहे. एका प्रश्नामागे जास्त टाइम देता येत नाही, कारण आपला व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल. आणि एवढा व्हिडिओ बघण्यासाठी तुझ्यामध्ये पेशन्स नाही येत सोन्या. कंटिन्यू तिचे नुसते नोटिफिकेशन येत आहेत, तू नुसतं त्या नोटिफिकेशनला हटवतोय, पण तरी सुद्धा तुझ्या मनात काय येते की बाबा एकदा बोलूनच घेऊ, नाही तर ब्लॉक करून टाकल ती. आणि त्यामुळे मग तू ज्यावेळेस ते मेसेज ओपन करतो, राहुल सर गेले, आणि मग तू तिथं लागला. तर असं होऊ नये, त्यासाठी लवकरात लवकर तुझाही वेळ जाऊ नये माझ्यामुळे, आणि तिचाही वेळ जाऊ नये, बरोबर आहे की ना, माझ्यामुळे. त्यासाठी हे सगळं काय समजून घे. 20 वजा 8 झाले किती, 12. शुद्ध जन्मदर 12 झाला. पुढे मुद्दा, माता मृत्यूदर 1,00,000 जे महिला असतात की नाही, प्रेग्नेन्सी म्हणजे पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत प्रेग्नेन्सीचा कालावधी असतो. आणि एकदा जन्म दिला म्हणजे डिलिव्हरी झाली की डिलिव्हरी नंतर 1 वर्ष कालावधी असतो. म्हणजे विचार करा, 1 वर्ष अधिक 9 महिने, या कालावधीमध्ये समजा महिलेचा मृत्यू झाला, 1,00,000 मातांमागे किती महिलांचा मृत्यू होतो, त्याला माता मृत्यूदर असं म्हटलं जात असतं. जास्त डीपमध्ये जाऊ नको. पुढे जाऊया बघा, शुद्ध प्रजनन दर म्हणजे वयोगट असतं बघा महिलांचं. ज्या महिलेचा वय 15 वर्ष आहे, 15 ते 49 वय, या वयोगटातील ज्या महिला असतात की नाही, त्या आपल्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये किती बालकांना जन्म देऊ शकतात, त्याला काय म्हटलं जात असतं, शुद्ध प्रजनन दर. बस, बाकी काही नाहीये. मग एकूण आपल्या देशामध्ये अशा किती महिला आहेत आणि त्यांनी किती बालकांना जन्म दिलेला आहे, ती एक आकडेवारी काढलेली असते. त्याला शुद्ध जननदर, प्रजनन दर म्हणतात किंवा जननदर असंही म्हटलं जात असतं. पुढे जाऊया बघा, ज्योतिराव गोविंदराव फुले. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला एक समाज सुधारक विचारले जात आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मागच्या सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे. एकूण 15 महत्वाचे समाज सुधारक आपल्याला करायचे आहेत. त्याची लिस्ट वाटलं असतं मी कमेंट्समध्ये पिन करतो, तसं तुम्ही कमेंट्स करा की सर आम्हाला महत्वाचे 15 समाज सुधारक कोणते वाचायचे आहेत, कोणते करायचे आहेत, त्याबाबत पिन करा. ठीक आहे, मग मी ते आपल्या कमेंटमध्ये पिन करून ठेवतो. 15 महत्वाचे समाज सुधारक कोणते, पुरुष समाज सुधारक, 5 महिला समाज सुधारक. 15 अधिक 5 झाले किती, हे 20 लोकांना तुम्हाला बऱ्यापैकी समजून घ्यायचं आहे. यांनी आपल्या देशासाठी महत्वाचे कार्य केलेले आहेत मित्रांनो. ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी 1873 मध्ये प्रकाशित झालेल्या टिंब, मी पुढचं वाचतच नाही, 1873 म्हणलं तर गुलामगिरी पर्याय क्रमांक 1. बाकी सर्व माहिती तुला भटकवण्यासाठी दिलेली असते. तू अजून वेळ घालवावा तुझा वाचण्यामध्ये, अजून तू कन्फ्युज व्हावा यासाठी तुला दिलेली असते. गुलामगिरीच्या ऐतिहासिक मूळ संकल्पनेचे सविस्तर वर्णन, गुलामगिरी नावच दिलेले. अख्ख्या प्रश्नामध्ये तुला संपूर्ण माहिती दिलेली असते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ, तसे अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, पण महत्वाचे ग्रंथ यामध्ये तृतीय रत्न 1855, गुलामगिरी 1873 ज्याच्यावर आता प्रश्न होता, शेतकऱ्यांचा असूड 1881 आणि याला ट्रान्सलेट केलेले हिंदीमध्ये, आणि हे UPSC मध्ये विचारलं होतं. त्या पुस्तकाचं नाव काय, किसान का कोड. ठीक आहे, हिंदीत शेतकऱ्यांचा असूड, आपल्या मराठीत म्हटलं जात असतं. बाकी सार्वजनिक सत्यधर्म त्यांच्या मृत्यूनंतर हा प्रकाशित झालेला ग्रंथ आहे, पण त्यांनीच लिहिलेला आहे. त्यांचा मृत्यू किंवा त्यांचं निधन 1890 मध्ये झालं होतं. बाकी अजून त्राटिका हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. त्यांच्याबद्दल या ठिकाणी सर्वसाधारण माहिती आणलेली आहे, पण त्यांच्याबद्दल एवढ्या एका पेजमध्ये जेवढी माहिती दिलेली ती सफिशियंट आहे का, तर अजिबात नाही. बऱ्यापैकी त्यांना समजून घ्यावं लागेल. फक्त लक्षात ठेवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, त्यानंतर मग महात्मा फुले आहेत, असे महत्वाचे जे न्यायमूर्ती रानडे आहेत, आगरकर आहेत, लोकमान्य टिळक आहेत, यांच्यावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो. आतापर्यंत आपण 8 प्रश्नपत्रिका बघितली, 9वी प्रश्नपत्रिका आहे. आतापर्यंत मी ज्या लोकांची नावं सांगितली ते समाज सुधारक यांच्यावर विचारून झालेले, याच्या पुढे अजून विचारलं जाते. आणि त्या समाज सुधारकावर पुन्हा पुन्हा रिपीट होत नाही, परंतु तुमच्या एका संपूर्ण जेवढी परीक्षा असते, जेवढ्या शिफ्टमध्ये होणार आहे, प्रत्येक शिफ्टमध्ये एक समाज सुधारक विचारला जात असतो. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, 15 समाज सुधारक बऱ्यापैकी केले, याच्या पलीकडे जायची गरजच पडत नाही. याच्याच आसपास प्रश्न असतात, म्हणजे या 15 समाज सुधारकांच्या आसपासच प्रश्न असतात. शंकर शेठ यांच्यावर एक प्रश्न विचारला जातो की मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोण, विचारलं जात असतं. आपल्याला माहिती असं, वयाच्या 17व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. संपूर्ण त्यांनी आपलं आयुष्य जे समाज सुधारणेमध्ये आणि मुंबई निर्माण करण्यामध्ये आपलं घातलेलं आहे. नाव त्यांचं काय, ज्योतिराव गोविंदराव फुले, महात्मा फुले यांचं नाव. महात्मा ही पदवी मुंबईच्या लोकांनी त्यांना दिलेली आहे, जनतेने. जन्म त्यांचा 11 एप्रिल 1827. बाकी 14 एप्रिल या तारखेला कोणाचा जन्म झाला होता ते कमेंट्स करा. पुढे जाऊया बघा, जन्मस्थान कटगुर, सातारा. आई चिमणाबाई, वडील गोविंदराव,
म्हणजे त्यांचं नाव आहे. मृत्यू त्यांचा झाला होता 28 नोव्हेंबर 1890 आणि सार्वजनिक सत्यधर्म 1891 प्रकाशित झालेला. तुम्हाला विचारलेला प्रश्न TCS मध्ये की त्यांच्या निधनानंतर पुढीलपैकी कोणता ग्रंथ प्रकाशित झाला? सार्वजनिक सत्यधर्म 1891. त्या व्यतिरिक्त अजून प्रभाव त्यांच्यावर थॉमस पेन यांचा ग्रंथ त्यांनी वाचला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. संघटना यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली होती 1873 पुणे या ठिकाणावरून स्थापना केली होती. बाकी कार्य, सामाजिक कार्यकर्ते होते, विचारवंत होते, जातीविरोधी समाज सुधारक, लेखक, महिलांसाठी शिक्षण. पहिली शाळा आपल्या देशामध्ये ज्या व्यक्तींनी स्थापित केलेली आहे ते म्हणजे पुण्यात बुधवारपेठ भिडेवाडा या ठिकाणी. तुम्ही ज्यावेळेस दर्शनाला येता ना या ठिकाणी पुण्यात दगडूशेठचं, त्यावेळेस महिलांना खास करून विशेष म्हणजे सांगतोय बरं का, तुम्ही पुण्यामध्ये आलात की 100% दगडूशेठ मंदिरामध्ये दर्शनाला येता. दर्शन घेत असताना तुम्ही काय करता? 360 असं वळत असता. माझं काय म्हणणं आहे, 360 वळू नका, 180 वळा, डोळे उघडा. बरोबर दगडूशेठ हलवाई गणपती त्याच्या समोर जे ना भिडेवाडा आहे तिथे दर्शन घ्या. तिथे सुद्धा दर्शन घ्या, कारण तिथूनच तुम्हाला खऱ्या अर्थाने आज जे महिला पुरुष समान ही गोष्ट किंवा ही संकल्पना पुढे आलेली तिथूनच आलेली. तुम्हाला शिक्षणाचा अधिकार त्यांनी दिलेला आहे. पहिल्यांदा शिक्षणासाठी ज्यांनी शाळा महिलांची सुरू केली होती ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले भिडेवाडा या ठिकाणी 1848 केली होती. त्याही पूर्वी ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये ख्रिश्चन मिशनरींना प्रसार आणि प्रचार करण्यासाठी परवानगी दिली होती. अहमदनगर म्हणजे आजचं अहिल्यानगर त्यावेळेस अहमदनगर होतं. अहमदनगरमध्ये ज्या मिशनरीचं मुख्यालय होतं म्हणजे ते अमेरिकन मिशनरी, अमेरिकन मिशनरीने मुंबईमध्ये 1824 मध्ये पहिली महिलांची शाळा सुरू केली होती. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं जातं, पहिले भारतीय व्यक्ती कोणतं? महात्मा ज्योतिबा फुले आहेत. त्याचसोबत अपत्य त्यांना यशवंत दत्तक घेतले होते. पत्नी सावित्रीबाई फुले यांचेही अनेक महत्वाचे कार्य आहेत मित्रांनो. यांच्याबाबत मी महिला समाज सुधारक म्हणतो ना, तर 5 महिला समाज सुधारकांपैकी सर्वात प्रथम ज्यांचं नाव येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले. यांचा जन्म 3 जानेवारीला झाला होता आपल्या देशामध्ये महाराष्ट्रात बालिका दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो प्रभावित. बाकी राष्ट्र स्तरावर बालिका दिवस किंवा राष्ट्रीय बालिका दिवस इंदिरा गांधी यांनी शपथ घेतली होती 24 जानेवारीला 1866. ते आपल्या देशाचे पहिले प्रधानमंत्री असल्यामुळे, पहिल्या महिला प्रधानमंत्री असल्यामुळे तो दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो. प्रभावित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाकी धर्म हिंदू, टोपण नाव ज्योतिबा आणि महात्मा. ही सर्वसाधारण माहिती झाली, पण बऱ्यापैकी आपल्याला माहिती कव्हर करावी लागणार आहे. इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2019. तर आम्ही काय सांगितलं सोन्या, 2021 आणि 2023 या 2 वर्षांचे फॉरेस्ट रिपोर्ट आपल्याला करून घ्यावे लागतील, कारण आपण 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षा देणार आहोत आणि आपल्यासाठी हेच लेटेस्ट आहे, हेच महत्वाचं आहे. 18वी आवृत्ती आणि 17वी आवृत्ती हे दोन्ही करावे लागेल, कारण 2024 मध्ये झालेली तुमची परीक्षा ही वनरक्षकची, त्यामध्ये तुम्हाला मागचे विचारले गेले 2021 आणि 2019 विचारलं गेलेलं आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकतं 2024 मध्ये पब्लिश झालेलं 2023 ची 18वी आवृत्ती याच रिपोर्टची, कारण हे तुमच्या परीक्षेशी संबंधित, तुमच्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे. आपल्याला 100%. त्या व्यतिरिक्त आर्थिक पाणी अहवालामध्ये सुद्धा माहिती असते. जसं की या ठिकाणी बघा, हा प्रश्न इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट म्हणजे ISFR 2019 नुसार महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्य टिंबटिंबच्या दरम्यान आहे. तर वार्षिक पर्जन्य आर्थिक पाणी अहवालात सुद्धा दिलेलं तेच रिपीट होत असतं. 400 mm ते 6000 mm. पण मी सेंटीमीटर मध्ये वाचलंय सोन्या. एका सेंटीमीटर मध्ये किती mm असतात? 10 mm असतात. याचा अर्थ काय, तर 400 mm/10 आपण जर केले तर आपल्याला किती उत्तर मिळते? सेंटीमीटर मध्ये मिळणार आहे. 1 शून्य कट झाला, हा शून्य कट झाला, म्हणजेच काय 40 सेंटीमीटर पाऊस. ते कुठं पडत असतो? तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला या ठिकाणी जो आहे ना DPAP एरिया किंवा पर्जन्य छायाचा प्रदेश उत्तर दक्षिण पसरलेला आहे, त्या ठिकाणी 40 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. आणि सर्वात जास्त पाऊस कुठे पडत असतो? तर कोकणाच्या दक्षिणेला अंबोली या ठिकाणी. का बरं तसा पाऊस पडत असतो? कारण एल शेपचा पर्वत या त्या ठिकाणी अंबोलीमध्ये तयार झालेला आहे. नैऋत्य मोसमी वारे येतात आणि या ठिकाणी धडकत असतात, म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो कोकणाच्या दक्षिणेला. आपल्या देशामध्ये महाराष्ट्रात केव्हा पावसाची सुरुवात होत असते? तर जूनच्या पहिल्या आठवड्यात. यावरही प्रश्न विचारलाच आहे. बाकी खालीलपैकी कोण हे बॉम्बे उच्च न्यायालयात बॅरिस्टर म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 3रे अध्यक्ष म्हणून काम करणारे पहिले भारतीय होते? तर तुम्हाला इतिहास आणि त्यात आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला राष्ट्रीय सभा यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं योग्य उत्तर काय? तर बद्रुद्दीन तय्यबजी हे राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. मग आपल्याला राष्ट्रीय सभेबाबत माहिती घेणं गरजेचं. त्यापूर्वी सुद्धा 1857चा उठाव झाला होता ना. आता 1857च्या उठावा वेळेस बिहारचे कमिशनर A.O. ह्यूम होते, यांनी डोळ्याने जवळून बघितले 1857चा उठाव. आणि त्यामुळे ज्यावेळेस ते रिटायर झाले त्यावेळेस 1885 मध्ये
त्या तत्कालीन जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते किंवा व्हाईसरॉय होते ते लॉर्ड डफरिन होते, त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं तळागाळातील लोकांतील असंतोष तुम्हाला माहिती का? हा तर असंतोष समजून घेण्यासाठी आपल्याला मध्यस्थी करणं कुणीतरी गरजेचं आहे. आणि मध्यस्थी कोण? तर त्यांच्यातीलच उच्च शिक्षित लोक यांची एक संघटना बनवणे गरजेचं आहे. त्याला आपण काँग्रेस असं नाव देऊया, राष्ट्रीय सभा असं नाव देऊया. काँग्रेस स्थापित करणं फार गरजेचं आहे. जसं की कुकरमध्ये राईस ठेवलाय, पाणी टाकलेलं त्यामध्ये, खालून आग दिलेली, त्याला शिट्टीच नसेल तर धमाका होईल की नाही? शिट्टीचं काम कोण करणार आहे? काँग्रेस करणार, राष्ट्रीय सभा करणार आहे. म्हणून ब्रिटिशांनी प्रयत्न केले होते राष्ट्रीय सभा स्थापित होण्यामागे ठिकाण मुंबई, खऱ्या अर्थाने पुण्यात होणार होतं, परंतु कॉलराची साथ असल्यामुळे मुंबई. पुण्यात कुठे? पर्वती पायथ्याला त्या ठिकाणी मंडप सुद्धा टाकण्यात आलं होतं आणि सार्वजनिक सभेद्वारे त्या ठिकाणी संचालनालयाचं कार्य करण्यात आलं होतं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कॉलराची साथ आल्यामुळे हे मुंबईमध्ये अधिवेशन भरवण्यात आलं. पहिले अध्यक्ष हेमचंद्र बॅनर्जी. हे अधिवेशन पुणे येथे होणार होते, परंतु कॉलरामुळे, हे आत्ताच सांगितलं, यजमान बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, म्हणजे बॉम्बे असोसिएशन स्थापना 1852 मध्ये झाली होती आणि त्याच्यापुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना करण्यात आली त्याच बॉम्बे असोसिएशनद्वारे. ठीक आहे. शंकर शेट यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती 1852ला मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज, यावर तुला प्रश्न विचारलाय. गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. पहिल्या अधिवेशनामध्ये 72 प्रतिनिधी होते, त्यापैकी मुंबई प्रांतातून 38, बाकी गरजेचं नाहीये, मुस्लिम प्रतिनिधी हजर होते त्या ठिकाणी. बाकी दुसरे अधिवेशन कलकत्ता 1880, दादाभाई नौरोजी पहिले पारशी अध्यक्ष होते. तिसरं अधिवेशन यावर तुम्हाला विचारलं गेलं, बद्रुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. अलाहाबाद या ठिकाणी झालेलं पहिले परदेशी व्यक्ती हे या ठिकाणी जॉर्ज ह्यूल या अधिवेशनाचे अध्यक्ष होते 1888 मध्ये. हे मद्रास अधिवेशन एक महत्वाचं आहे बरं का. या मद्रासच्या अधिवेशनानंतर पुढे आणलेली माहिती, मग संपूर्ण माहिती आणली, घाबरू नकोस, तुला सगळं सांगतो. मुंबई, विल्यम वेडरमन दुसरे परदेशी व्यक्ती हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे 1887 तिसरं अधिवेशन. आपल्याला यावर प्रश्न विचारलाय ना, थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. पहिले आहेत बद्रुद्दीन तय्यबजी, दुसरं म्हणजे पहिले मुस्लिम अध्यक्ष आहेत. या अधिवेशनात बरं का, मद्रास या ठिकाणी झालं होतं, या अधिवेशनामध्ये काँग्रेसी बनू असा नारा ज्यांनी दिला ते म्हणजे बद्रुद्दीन तय्यबजी आहे. तर हे एकमात्र अधिवेशन आहे, पहिलं अधिवेशन आहे ज्यामध्ये तमिळ भाषेत त्यांनी भाषण केलं होतं. दुसरा मुद्दा तो म्हणजे आर्म्स ऍक्ट विरोधी. हे गरजेचं नाहीये, रानडेंनी सामाजिक परिषद भरवली होती बरं का. म्हणजे ज्या वेळेस हे अधिवेशन झालं, अधिवेशन सामाजिक परिषद काय असते समजून सांगणं तुला गरजेचं आहे. तर ठीक आहे, काय अडचण नाहीये. पुढे जाऊ. या पुढचा मुद्दा तो म्हणजे 1900 लाहोरचं 16वं अधिवेशन. हे एक महत्वाचं आहे, कारण पहिले मराठी अध्यक्ष आपल्याला विचारले जात असतात. न्यायमूर्ती चंदावरकर, कलकत्ता या ठिकाणी झालं होतं अधिवेशन. हे केव्हाचं? 1901चं अधिवेशन आहे. अध्यक्ष दिनशा वाच्छा. प्रथम गांधीजी या ठिकाणी उपस्थित होते. आपल्याला विचारलं गेलेलं TCS मध्येच, IBPS मध्येच की पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा काँग्रेसमध्ये उपस्थित असलेले व्यक्ती कोण आहेत? ते म्हणजे गांधीजी आहेत उपस्थित. त्या ठिकाणी सुरतचं अधिवेशन झालं होतं बघा. रासबिहारी घोष हे अध्यक्ष होते. का महत्वाचं आहे? कारण जहाल मवाळ यांच्यामध्ये फूट पडली होती या अधिवेशनामध्ये. हे एक अधिवेशन महत्वाचं आहे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे 1600चं अधिवेशन. हे एक महत्वाचं. जहाल मवाल एकत्र आले होते. दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम हे सुद्धा एकत्र आले होते. त्याचं कारण काय? तर मुस्लिमांना 1909च्या कायद्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता, तो काँग्रेसने ऍक्सेप्ट केला होता याच अधिवेशनामध्ये. या अधिवेशनाला लोकमान्य टिळक यांनी काय म्हटलं होतं किंवा काय संबोधलं होतं? तर लखनौ. या ठिकाणी मी तुम्हाला टाईप करून दाखवतो बघा. लख म्हणजे LUCK, लख आणि नौ. लखनौ का म्हटलं होतं? आता आपले लख चालू झालेले आहेत असं त्यांनी या अधिवेशनाला संबोधलं होतं. टिळक आणि ॲनी बेझंट या दोघांनी प्रयत्न केले होते, म्हणून जहाल आणि मवाळ हे दोन्ही एकत्र आले होते याच अधिवेशनामध्ये. लखनौ याला म्हटलं जात असतं लखनौवरून. 1916चं पुढचं अधिवेशन लगेच महत्वाचं आहे. पहिल्या महिला अध्यक्षा आयर्लंडच्या ॲनी बेझंट ह्या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांनी कार्य केलेलं आहे. बाकी अजून त्याच्या पुढचं अधिवेशन महत्वाचं आहे 1924चं बेळगाव या ठिकाणचं अधिवेशन. एक मात्र असं अधिवेशन आहे ज्यामध्ये महात्मा गांधी अध्यक्ष झाले होते. लोकमान्य टिळक आजपर्यंत एकदाही कोणत्याही राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले नव्हते, कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले नव्हते. बाकी 1925 मध्ये कानपूर या ठिकाणी 40वा अधिवेशन होतं बरं का. हे एक महत्वाचं आहे. आणि हे का महत्वाचं आहे? कारण पहिल्या महिला भारतीय व्यक्ती त्या ठिकाणी अध्यक्ष झाले, त्यांचं नाव सरोजिनी नायडू आहे. अजून पुढे काय आहे का? काही नाही सोन्या, अरे लय झाली, सफिशियंट माहिती झाली. काँग्रेस अजून काय वाचणार आहेस तू? याच्या पलीकडे अजून काही नाहीये तुझ्या सरळ सेवा भरतीसाठी. तसं म्हटलं तर 1909चं अधिवेशन सांगायचं होतं मला तुला, 1919चं अधिवेशन सांगायचं होतं तुला. अरे भरपूर अधिवेशने अजून सांगायची होती, परंतु त्या मोठ्या परीक्षेसाठी. या परीक्षेसाठी सर्वसाधारण माहिती आहे, सफिशियंट आहे. बाकी इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट, परत तेच. अरे आतापर्यंत तिसरा प्रश्न आलेला आहे, इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट. त्यासाठी तुला सांगतोय, जर आपल्या युट्यूबवर कंप्लीट करायचं असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा, लेक्चर लाईक करा, कमेंट्स मध्ये सांगा की सर इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट एवढं घ्या.
लगेच घेऊन टाकू. माझ्या डोक्यामध्ये आहे आर्थिक पाणी अहवाल मी घेणार आहे, आणि दुसरं म्हणजे इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट. हे दोन महत्वाचे मुद्दे आपल्याला कंप्लीट करायचे 2-2 तासामध्ये, म्हणजे 1-1 तासामध्ये संपून टाकेल 2 तासामध्ये. हे 2 व्हिडिओज तुम्ही बघितले, सफिशियंट झालं. तुला 100% जे अख्खं महाराष्ट्र सोडून देतं ना प्रश्न, ते प्रश्न तुला येतील. बाकी बघा, इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2021 नुसार अरुणाचल प्रदेश मधील खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक विशाल वनच्छादित क्षेत्र आहे? सर सध्या तर व्याघ्र प्रकल्प एकूण 58 आहेत. मग मी एकूण 58 व्याघ्र प्रकल्प करू का? आपल्या महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, ते माझ्या लक्षात राहत नाही. मी केव्हा हे 58 व्याघ्र प्रकल्प करू? सोन्या, हा प्रश्न तुला का विचारला गेलेला आहे? सर्वात जास्त वनक्षेत्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचारात घेतलं तर कुठे आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. दुसरा मुद्दा तो म्हणजे काय, तर सर्वात कमी घनता आहे त्या ठिकाणी, पहाडी एरिया आहे. आणि तिसरा मुद्दा, आत्ताचं जे 58 व्याघ्र प्रकल्प घोषित केलं होतं त्याच रिपोर्टमध्ये यांच्यावर नाही, सॉरी, मागचं जे आहे म्हणजे 2023चे जे तुमचं हे आलं होतं ना, अहवाल आला होता, त्या अहवालामध्ये व्याघ्रगणना 2022ची, मी तेच म्हणतो, मी काय बोलतो माझ्या लक्षात नाही राहिलं, व्याघ्रगणना 2022 मध्ये झाली होती. या 2022च्या व्याघ्रगणनेमध्ये हायलाईट करून हा मुद्दा सांगितला होता, त्यामुळे तुम्हाला विचारला गेला. तोच मुद्दा या ठिकाणी पुन्हा घेतलेला आहे, इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021. तुला आत्ता गरजेचं आहे का? तर नाही, परंतु फक्त प्रश्न कशा प्रकारे डिझाईन होतोय ते लक्षात ठेव, आणि अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा. याचं योग्य उत्तर काय? पाके व्याघ्र प्रकल्प आहे. मग सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत त्याबाबत माझी माहिती, म्हणजे माझं कर्तव्य तुला माहिती सांगणं. 58 एकूण व्याघ्र प्रकल्प आहेत. माधव व्याघ्र प्रकल्प 58वा मध्य प्रदेशमध्ये. सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहेत. व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत? तर कैलास सांखला. 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली होती. व्याघ्र गणना दर 4 वर्षांनी होत असते. 2006 मध्ये पहिली गणना करण्यात आली होती. आत्ताची 2022ची 6वी गणना झालेली आहे. आता 2026 मध्येच होणार. याचा अर्थ काय? तुझ्या परीक्षेपूर्वी 2022ची व्याघ्र गणना महत्वाची. 3600 च्या जवळपास वाघ आहेत आपल्या देशामध्ये. महाराष्ट्राचा विचार केला तर 4था क्रमांक लागतो वाघांच्या संख्येनुसार. सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेशमध्ये आहेत. सर्वात जास्त वाघ आपल्या देशामध्ये आहेत. जगाचा विचार केला तर 83% वाघ आपल्या देशामध्ये आहेत. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1845 ते 1860 पर्यंत धार्मिक सत्याच्या शोधात भारतभर प्रवास केला आणि शेवटी ते टिंबटिंब यांचे शिष्य बनले. तर कोणाचे शिष्य बनले होते? स्वामी विराजानंद यांचे शिष्य बनले होते. सर हा प्रश्न कसा काय बरं आलेला आहे 2024च्या परीक्षेमध्ये? त्याचं कारण काय आहे सोन्या, की 200 वर्ष पूर्ण झालेली आहेत. स्वामी जे दयानंद सरस्वती आहेत त्यांची 200वी जयंती 2024 मध्ये आपण साजरी केली. 2024 हे 200व वर्ष होतं, त्यांच्या जयंतीचं वर्ष होतं. आणि दुसरं म्हणजे 2025 हे 150वं वर्ष आहे आर्य समाजाच्या स्थापनेच्या मागे. आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये झालेली. याचा अर्थ काय, की हे केवळ 2024च्या परीक्षेमध्ये महत्वाचे होते का? तर नाही. 2025च्या वनरक्षक परीक्षेमध्ये पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रश्न येणार. आणि सर्व शिपमध्ये जरी आला तरी सुद्धा असं काही नवल वाटायचा विषय नाहीये, कारण महत्वाचे व्यक्ती आहेत, महत्वाचं वर्ष आहे. मला तर वाटतं आर्य समाजावर प्रश्न येणार. आर्य समाजावर कसाही प्रश्न आला तरी सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. आर्य समाज बऱ्यापैकी नीट करून घ्या. आपल्या सिलेबसमध्ये आपलं म्हणजे तू बनवतो ना सोन्या सिलेबस, मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करून सध्या वही आणि पेन घेऊन बसलेला आहेस, ही अपेक्षा आहे. तर त्या सिलेबसमध्ये पॉईंट काढलेले आहेत ना, त्यामध्ये आर्य समाज हा एक पॉईंट टाकून घे आणि 100% संपूर्ण होईल तेवढी माहिती. तुला विचारलं जातं वेदांकडे पुन्हा चला. वेद कोणते? ऋग्वेद, सामवेदात. अरे एक मुद्दा काढला मी 15-20 मिनिटं बोलू शकतो, पण एका प्रश्नामागे 15-20 मिनिटं घालणं चुकीचं आहे की नाही? अरे भरपूर मोठा व्हिडिओ होऊन जातो. याचं योग्य उत्तर काय? तर स्वामी विराजानंद. बाकी अजून आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये झाली होती. वेदांकडे पुन्हा चला असं ज्यांनी सांगितलं ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती आहेत. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे व्यावसायिक बँकांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवींच्या टक्केवारीला काय म्हटलं जात असतं? सोन्या एक विचार करतो, बँक स्थापित केलेली आहे. माझ्याकडे आला बंड्या, आणि बंड्या मला काय म्हटला की मला कर्ज पाहिजे, पानटपरी चालू करायची आहे. मी त्याला देऊन टाकलं. माझ्याकडे किती? 100 रुपये भाग भांडवल होतं, त्यापैकी मी त्याला 100 रुपये देऊन टाकले. आणि टिल्ल्या आला. टिल्ल्या म्हणे की मला कर्ज पाहिजे. मला त्याला देता येईल का कर्ज? नाही देता येणार. माझ्याकडे केवळ 100 रुपये भाग भांडवल, तेही कुणाकडून घेतलेलं आहे मी? तर बाप्पूकडून घेतलेलं आहे. मग विचार करा, बाप्पू माझ्याकडे पुन्हा आला पैसे घेण्यासाठी, मी त्याला देऊ शकतो का? आणि हा बंड्या जर पळून गेला तर मी काय करणार? बाप्पूला कुठून देणार पैसे? बँक डुबू नये यासाठी एकूण जेवढं भाग भांडवल असतं त्यापैकी 4% कॅश रिझर्व्ह रेशो म्हणून आरबीआयकडे जमा करावा लागतो. त्यालाच काय म्हटलं जात असतं? राखीव ठेवी गुणोत्तर. बरोबर आहे ना?
किंवा रोख राखीव ठेवी असं म्हटलं जात असतं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. आरबीआय कडे जमा करावा लागतो, 4% आहे सध्या तो. SLR म्हणजेच काय, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, हा सध्या किती आहे, 19.5% आहे. किती टक्के ते गरजेचं नाहीये, फक्त एवढंच लक्षात ठेव की हे पैसे एकूण 100 रुपये असतील माझ्याकडे, तर 100 पैकी 4 रुपये मी आरबीआय कडे देणार. का देणार, तर जर डुबली माझी बँक तर मी आरबीआय कडून 4 रुपये घेणार आणि बापूला देणार, कारण बापूने माझ्याकडे सांभाळण्यासाठी दिले होते ना पैसे. आणि दुसरं म्हणजे SLR 19.5%, हे माझ्याकडे असायलाच पाहिजे, माझ्या खजिन्यामध्ये असायला पाहिजे, माझ्या लॉकरमध्ये असायला पाहिजे. भले ते पैशाच्या स्वरूपात नसेल तर कमीत कमी बॉन्डच्या स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात माझ्याकडे असायला पाहिजे. पुढे जाऊया बघा, याचं योग्य उत्तर काय, राखीव ठेव गुणोत्तर. स्थानिक बांबू, आणि हा कुठून प्रश्न आलेला आहे, इकॉनॉमिक्सचे महत्वाचे मुद्दे आपण कंप्लीट केलेले आहेत. तू म्हणशील पुन्हा बॅचचं सांगितलं त्यामुळे बॅचचं सांगणारच मी ना, तू नाराज होतो सोन्या, तुला घ्यायची तर घे, नाही तर नको घेऊ, तसलं काही नाही. तुला काय हात धरून सांगतो का बॅच घे म्हणून, अजिबात नाही. बॅच कोणासाठी आहे, तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी आहे, जे सध्या गुराढोरांच्या मागे आहेत, जे एटीएम मध्ये बसून काम करत आहेत, जे काम करत असताना अभ्यास करत आहेत, जे आपल्या देशाचं संरक्षण करत असताना अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी आहे ही बॅच. आलं लक्षात, केवळ 300 रुपये. जॉईन करायचे असेल तर करून घ्या, नाही केली तर कमीत कमी मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केले बघा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. एक प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण, नक्कीच तुमचा स्कोर वाढेल. आणि हे सगळं काही फ्री आहे, फक्त तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ऍप लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी गेलात तर वेगवेगळे फोल्डर्स आहेत, त्या फोल्डर्समध्ये जसं की अग्निवीर आहे, मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेले, जसं की वनरक्षक आहे, 24 प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेले. आरआरबी जर तू फॉर्म भरला असेल तर मागच्या प्रश्नपत्रिका 2021 मध्ये झाल्या ना आरआरबीच्या, 2019च्या अनालिसिस करायच्या, तर 2021च्या सफिशियंट झाल्या, त्यांच्या काही प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेल्या आहेत. तर परीक्षा आली की त्याच्या अनालिसिस करतो. आता आम्ही तलाठीच्या अनालिसिस करणार आहोत. TCS ने घेतल्या होत्या 57 शिफ्टमध्ये, तर त्या सुद्धा आम्ही GSGK अनालिसिस करणार आहोत. बाकी इंग्रजी तिथे अनालिसिस करणं चालू आहे, मग गणित बुद्धिमत्ता तेही अनालिसिस करणं चालू आहे. एक जण नुसता कमेंट्स करतोय, सर गणित विषय असतो का, गणित विषय असतो का, गणित विषय असतो का. सॉरी, रिझनिंग आहे, पण रिझनिंग सोबत गणिताचे काही प्रश्न विचारले जात असतात. रिझनिंग जास्तीत जास्त विचारलं जात असतं तुम्हाला, पण त्यासोबत गणिताचे सुद्धा काही प्रश्न विचारले जात असतात. त्यासाठी आपण सफिशियंट म्हणजे संपूर्ण तयार असणं गरजेचं. पुढे जाऊया, पुढचा मुद्दा तो म्हणजे हा प्रश्न काय रे, झालं याचं उत्तर. बाकी स्थानिक बांबू कारागिरांची कौशल्ये वाढवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 2014 साली कोणत्या जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन केलेले आहे. तुम्ही वनाचं ज्यावेळेस संरक्षण करत असता, सर्वात जास्त तोड कशाची होत असते, बांबूची तोड होत असते. बांबू हे पर्यावरणाला समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचं असं वनस्पती आहे. तुम्हाला त्यांचं संरक्षण करायचं, त्यासाठी चंद्रपूर या ठिकाणी संशोधन केंद्र सुद्धा उभारलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला त्यांचं संरक्षण, प्राण्यांचं संरक्षण करायचं, वाघांचं संरक्षण करायचं, आणि त्या वाघापासून तुझंही संरक्षण करायचं. नाही तर तू बसलेला आहेस फाय, तुलाही कळणार नाही तू केव्हा निघून गेलास, कळते का तुला, तू स्वतःचंही संरक्षण करायचं. तसलं काय करू नकोस. पुढे जाऊया, महाराष्ट्रामध्ये कोणती 3 भूरूपे क्षेत्रे आहेत. अरे सोन्या, दख्खनचा पठार आहे, पश्चिम घाट आहे आणि पश्चिम किनारा, यालाच कोकण असं म्हटलं जात असतं. बघ ना, या ठिकाणी दिसते ना, किनारपट्टी प्रदेश, उंचवट्याचा प्रदेश आणि पठारी प्रदेश, हाच भाग आहे तो समुद्र किनारा. आता यांची उंची जर आपण बघितली बऱ्यापैकी, तुम्हाला विचारले जात असते सरासरी उंची यांची किती आहे. ठीक आहे, समुद्र सपाटीपासून, हे समुद्र सपाटी, याला आपण 0 मीटर मानूया. त्यानंतर इथे येते खलाटी. खलाटी किती असते, प्रत्येकाची नावं लिहित नाही रे सोन्या, नीट समजून घे कारण वेळ जाईल. खलाटी किती आहे, 5 मीटर. त्यानंतर जसं आपण पूर्वेला जाऊ तसं उंची वाढत जाते. हे आहे कोकण, ठीक आहे, याची उंची किती आहे, 300 मीटर. त्यानंतर येतं सह्याद्री पर्वत, असं भिताडासारखं उभा आहे, पण सह्याद्री पर्वत आणि कोकण यांच्या दरम्यान येत असतं वलाठी. वलाठी, याची वलाठीची उंची किती आहे, 300 मीटरच आहे. ठीक आहे, हे पुस्तकात दिलं, आर्थिक पाणी अहवालामध्ये दिलेलं आहे. याची सरासरी उंची दिली 1100. ठीक आहे, 1100 दिलेली आहे, 1100, आणि पुस्तकामध्ये दिलेली आहे 1100 ते 1200. ठीक आहे, तर दोन्ही घेतो आपण आकडे, पण 1100 लक्षात ठेव, विसरू नकोस. आणि मग नंतर मंद उतारे, हा जो मंद उतार आहे ना, यालाच काय म्हटलं जात असतं, पठार. पठार कोणता, दख्खनचा पठार म्हटलं जात असतं. त्यानंतर या ठिकाणी अजून उतार तीव्र होतो, मग नंतर मंद उतार होत असतो. हा जो भाग आहे तो विदर्भ. ठीक आहे, विदर्भचा भाग सुद्धा पठारामध्येच मोजला जात असतो. आता किती आहेत तर बघा, कोकण, त्यानंतर हे सह्याद्री पर्वत, आणि त्यानंतर पठार. याचं योग्य उत्तर काय असणार आहे, किनारपट्टीचा प्रदेश, उंचवट्याचा प्रदेश आणि पठारी प्रदेश. या ठिकाणी बघा, दख्खनचा पठार, पश्चिम घाट आणि पश्चिम किनारा म्हणजेच काय, कोकण. आणि हा भाग अशा प्रकारे कंप्लीट करायचं. कोकण किनारपट्टी संपूर्ण माहिती दिलेली, एकूण 2 भागांमध्ये विभाजित करायची कोकणाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे आहेत उत्तरेचे,
5 जिल्हे दक्षिणेचे, 2 जिल्हे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकण कसा ओबडधोबड आहे, सॉरी दक्षिण कोकण ओबडधोबड आहे. उत्तर कोकण कसं आहे, सपाट आहे. सपाट. औद्योगिकरण सर्वात जास्त कुठे होतं, सपाट भूमी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी औद्योगिकरण होत असतं. म्हणून या ठिकाणी औद्योगिकरण झालेलं आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे. दुसरं उदाहरण म्हणजे काय, तर तिथे लोकसंख्या एकवटलेली आहे. कारण काय, मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेलं आहे. वनक्षेत्र या ठिकाणी कमी, या ठिकाणी जास्त आहे. कारण काय, ओबडधोबड असल्यामुळे. ठीक आहे. इथे आपले जे पूर्वीपासून चाललेले उद्योग जे आहेत ते चालत असतात. इथे आधुनिक उद्योग चालत असतात. शिक्षणाची सुविधा या ठिकाणी जास्त आहे. काय काय सांगू सांगा तुला, लय काय माहिती आहे. बाकी अजून काय या ठिकाणी विचारलं जात असतं. रिया 19 बंदरे या ठिकाणी आहेत कोकणामध्ये. रिया प्रकारची तुला विचारली होती मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. बाकी हे सुद्धा वेगवेगळे डोंगर रांग आहेत. जसं की सातपुडा पर्वत, याला 2 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळी नावं आहेत. जसं की अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या असं म्हटलं जात असतं आणि नंदुरबारमध्ये तोरणमाळ डोंगर म्हटलं जात असतं. तोरणमाळ डोंगरावरील सर्वोच्च शिखर अस्तंबा शिखर 1325 मीटर आहे. दुसरं म्हणजे सातमाळ अजिंठा हे डोंगर आहे. या दोघांच्या डोंगर रांगेमध्ये तापी नदीचं खोरं आहे. त्यानंतर सातमाळ अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान गोदावरीचं खोरं आहे. हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव यांच्या दरम्यान भीमा नदीचं खोरं आहे. महादेवच्या दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं आहे. हे बाकी उपरांग आहेत त्याच्या सह्याद्री पर्वताच्या. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड कोण करत असतं, अरे 66व्या कलमामध्ये दिलेली त्यांची निवड. आता कोण करत असतं, संसदेचे दोन्ही सभागृह. मग वरिष्ठ सभागृह एकूण सदस्य संख्या किती, राज्यसभेची 245 आहे. सर मी 250 वाचली, बरोबर आहे तुझं. 80व्या कलमामध्ये 250 दिलेली आहे, परंतु सध्या किती, ते जास्ती असतं दिलेली. कमीत कमी किती, तर आता सध्या 245 आहे. दुसरं मतदान, यामध्ये 12 सदस्य कोण असतात, राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले असतात. ते 12 सदस्य 6 क्षेत्रांमधून त्यांना निवडून दिलेलं असतं. हे आहे राज्यसभेसाठी. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं. कमीत कमी वय 30 वर्ष असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी निवडून जाण्यासाठी. आणि यांना कोण निवडून देत असतं, आपल्या महाराष्ट्र, आपल्या देशामध्ये जेवढ्या विधानसभा आहेत, किती आहेत, 31 विधानसभा आहेत. राज्य किती आहेत, 28. 3 केंद्रशासित प्रदेश त्यांना विधानसभा आहेत. झाले किती, 31 विधानसभाचे सर्व नामनिर्देशित सदस्य वगळून. कोण, तर जे प्रत्यक्षात निवडून आलेले आहेत ना, म्हणजे त्यांना ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेले आहे, अशा प्रत्येक भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. मग तू मतदान करत असतो दर 5 वर्षांनी, बरोबर आहे की नाही. प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने ते निवडून आलेले असतात, निर्वाचित असतात, निवडून आलेले असतात. ते त्या ठिकाणी मतदान करतात आणि मग नंतर 245 सदस्य निवडून दिले जातात. 245 नाही, 233 सदस्य निवडून दिले जात असतात आणि 12 सदस्य राष्ट्रपती. बाकी अजून वरिष्ठ झालं कनिष्ठ सभागृह म्हणजे ते लोकसभा आहे. लोकसभेचे एकूण सदस्य आपल्याला विचारले जात असतात, तर ते किती आहेत, 543 सदस्य आहेत. आणि हे सर्व काही निर्वाचित म्हणजे निवडून आलेले सदस्य आहेत. आणि हे दोन्हीही सदस्य म्हणजे 245 आणि 543 हे सर्व काही मिळून उपराष्ट्रपतींची निवड करत असतात. उपराष्ट्रपती कलम 63व्या कलमामध्ये दिलेला आहे. उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेचे. ज्यावेळेस राष्ट्रपती पद हे खाली असतं त्यावेळेस उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात. सध्या जगदीप धनखड आहेत उपराष्ट्रपती. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे काय, भारतीय राज्यघटनेच्या 14वेत बरं का ते उपराष्ट्रपती. सर्वाधिक काळ उपराष्ट्रपती पद ज्यांनी भूषवलेलं आहे त्यांचं नाव तुम्हाला कमेंट्स करायचं. पहिले उपराष्ट्रपती ज्यांना भारतरत्न पुरस्कार पहिला मिळाला होता. भारतरत्न पुरस्कार दरवर्षी दिला जात नाही, पण ज्या वर्षी दिला जातो 3 पेक्षा अधिक लोकांना दिला जात नाही. पहिल्यांदा ज्यावेळेस भारतरत्न पुरस्कार दिला होता 1955 मध्ये 3 लोकांना दिला होता. C.V. रमन विज्ञान दिवस त्यांच्या आठवणीमध्ये आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करत असतो. विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार नोबेल पुरस्कार विज्ञान क्षेत्रातील त्यांना मिळाला होता 1930 मध्ये. 1928 मध्ये त्यांनी रमन इफेक्ट नावाचं त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. दुसरे व्यक्ती C. राजगोपालाचारी, आपल्या देशाचे पहिले भारतीय व्यक्ती आहेत जे गव्हर्नर जनरल म्हणून स्वातंत्र्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि मग नंतर निवडणुका झाल्यामुळे राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे पद आलं. आणि पहिले उपराष्ट्रपती ते कोण आहेत, तर राधाकृष्णन. ठीक आहे, सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती आहेत. या तिघांना मिळून भारतरत्न दिला गेला होता. आतापर्यंत भारतरत्न 53 लोकांना देण्यात आलेला आहे. 2024 मध्ये 5 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता. सर तुम्ही तर आत्ता बोलले ना 3च लोकांना दिला जात असतो. सोन्या ते अपवाद आहे 2024 आणि 2000 आणि 2024, इसवी सन 2000 आणि 2024 हे 2 वर्ष अपवाद आहेत. कारण 2000 मध्ये एकूण 4 लोकांना दिला होता, 2024 मध्ये 5 लोकांना दिला. भारतरत्न पुरस्कार सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता. महर्षी धोंडो केशव कर्वे. देशात विद्यापीठ त्यांनी स्थापित केलेले, महिलांचं विद्यापीठ 1916 मध्ये पहिले व्यक्ती आहेत. महिलांची पहिलं विद्यापीठ ज्यांनी स्थापित केलं ते म्हणजे तेच आहेत.
ठीक आहे, जर्मनीमधून त्यांनी ते संकल्पना घेतली होती. सर्वात कमी वयाचे ते सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे सचिन तेंडुलकर, ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. बाकी अजून काय तर हे प्रश्न काय रे सोन्या, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्याचा उल्लेख केलेला आहे? तर भाग 4A मध्ये केलेला आहे. 1976 मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली होती. सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून एकूण 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. राज्यघटनेच्या 51A या कलमामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. सर पण मी 11 वाचलेली कर्तव्य. अरे सोन्या, 86व्या घटनादुरुस्तीनुसार, ही किती होती? 42वी घटनादुरुस्ती होती. 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये करण्यात आली होती. त्यानुसार अजून एक मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं. झालं की 11 कर्तव्य. एक व कर्तव्य जे एक एक्स्ट्रा समाविष्ट करण्यात आलं नंतर 86व्या घटनादुरुस्तीनुसार 2002 मध्ये ते शिक्षणा संबंधित आहे. तुझ्या समोर समजा 6 ते 14व्या गटातील एखादा बालक दिसतोय, तो शिक्षणापासून वंचित आहे, तर तुझं कर्तव्य त्याला शिक्षणापर्यंत पोहोचवणे. सर मी कसं पोहोचवू शकतोस? सोन्या, त्याला उचल, पोलीस स्टेशनच्या समोर हजर कर, त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा आणि त्यांना सांग की हा मला दिसला होता, भीक मागत होता, मला 1 रुपया मागत होता, मी त्याला सांगितलं 100 रुपये देतो. 100 रुपयापेक्षा जास्त अमाऊंटची एक महत्वाची मौल्यवान अशी गोष्ट तुझ्या आयुष्यामधील ती मी तुला देतो. त्याला बसवलं, मी 2 व्हीलर पोलीस स्टेशनमध्ये आणलं, त्या ठिकाणी त्यांना हजर करायचं, म्हणजे त्याला सोडायचं आणि त्याला सांगायचं की त्याला शिक्षणापर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची. ठीक आहे, ती कशी पोहोचवायची? तर ते लगेच बाल संगोपन गृहामध्ये त्याला पाठवतात आणि तिथे त्याचं संगोपन होतं, शिक्षण होतं, 2 वेळचं अन्न, राहणं, खाणं सगळं ओके मध्ये थँक्यू होत असतं. भीक मागण्यापेक्षा त्याने शिक्षण करणं गरजेचं आहे ना. मग ते तुझं कर्तव्य असणं. हे कर्तव्य 51A मध्ये दिलेलं आहे. 11वं कर्तव्य, 11वं म्हणजे कितवं? तर के नावाचं कर्तव्य आहे ते. पुढे जाऊया. पुढचं खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर आहे? एकमेव बंदर आयात निर्यातसाठी असतं, लोथल बंदर आहे. या ठिकाणी दिसतंय बघा, लोथल हे कुठे आलं? गुजरातमध्ये आलं. सिंधू संस्कृती म्हटलं तर जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे. मग संपूर्ण माहिती घ्यावी लागेल, परंतु एवढंच लक्षात ठेव, मेसोपोटेमिया आणि लोथल यांच्यामध्ये समुद्री मार्गाद्वारे आयात निर्यात व्हायची. त्यावेळेस इसवी सन पूर्व 3500, इसवी सन पूर्व म्हणलं तर येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता ना, त्यांच्या जन्माच्या 3500 वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये अस्तित्वात असलेली ही संस्कृती जी आहे ना, ही जगातील सर्वात जुनी संस्कृती होती. ही संस्कृती अस्तित्वात येण्यापूर्वी मानव कसे असायचे? कपडे सुद्धा घालायचे नाही, पत्ते गुंडाळायचे. अरे शिकार केलं तर त्याला भाजायचे नाही, तसंच खायचे, म्हणजे अघोरी जीवन जगायचे. इथं खऱ्या अर्थाने स्थायी आवाज सुरू झाला. शिकार करण्याची पद्धत, त्यानंतर शेती, या सगळ्या गोष्टी इथे सुरू झाल्या. आयात निर्यात, परकीय व्यापार, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या इथे. कुठे? या संपूर्ण संस्कृती. याच्या जवळच ही लोक का राहायला आली होती? कारण ही 12माही नदी आहे, सिंधू नदी. 12माही नदी असल्यामुळे त्यांना पाण्याची आवश्यकता असते, कोणालाही असते सोन्या. आणि जिथे 12माही नदी आहे, कंटिन्युअसली पाणी वाहणार आहे, तिथे स्थायी आवाज सुरू झाला. स्थायी आवाज यापूर्वी का होत? स्थायी आवाज म्हणजे कायमस्वरूपी राहण्याची पद्धत सुरू झाली. आज मी जामखेडमध्ये राहतो, मी तिथून वारंवार स्थलांतर होत आहे का? नाही होते. माझं त्या ठिकाणी स्थायी आवास आहे, मला तिथंच जायचं शेवटी, बरोबर आहे का? तिथल्या त्या ठिकाणी मसनवट्यात तिथंच जाणार आहे मी. पण ते जे जामखेड आहे ना, ते मी सोडलंय का? नाही सोडलेलं. आज मी आलोय काही कारणास्तव पुण्यामध्ये, म्हणजे शिकवण्यासाठी आलेलो आहे किंवा माझं पुढचं एज्युकेशन करण्यासाठी आलेलो आहे, तर हे कारण आहे. परंतु मला शेवटी तिथंच जायचं आहे. स्थायी आवास आहे माझा, माझ्या अख्ख्या खानदानाचा त्या ठिकाणी स्थायी आवास आहे. तिथून पुन्हा आम्ही शिफ्ट होणार आहे का दुसरीकडे? ही भटकंती चालू राहणार का? नाही. याला स्थायी आवास असं म्हटलं जात असतं. सिंधू संस्कृती स्थायी आवास या ठिकाणी पहिल्यांदा ज्या ठिकाणी सुरू झाला होता मानव जातीचा, तो म्हणजे सिंधू नदीच्या आसपास सुरू झाला होता. गोबी संस्कृती कुठे आली? चायनामध्ये. या ठिकाणी मेसोपोटेमियाची संस्कृती आहे, ती ग्रीसची संस्कृती आहे. सर्वात जुनी संस्कृती आपली सिंधू संस्कृती, यालाच कास्य संस्कृती असं म्हटलं जात असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अख्ख्या महाराष्ट्रात नुसता आपला व्हिडिओचा थ्रा उडून टाका सोन्या. सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब कर. सध्याचा 9वा व्हिडिओ, 24 प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. जीएसजी के अजिबात घाबरू नको, पिळून टाकू आपण त्याला. 15 पैकी मी तुला गॅरंटी देतो, 24 प्रश्नपत्रिका बघितल्या ना, 10 ते 12 प्रश्न तुझे बरोबर येतील. 10 ते 12 प्रश्न याची मी गॅरंटी देतो. राहुल वैसरे ऑन कॅमेरा देतोय, केव्हाही तू रेकॉर्डिंग कर आणि तुझ्या जवळ ठेव. आलं लक्षात? कारण कॉन्फिडन्स आहे, मला माहिती आहे ना कसं तुला तिथपर्यंत पोहोचवायचं. घाबरू नकोस. झाले प्रश्न. हडप्पा संस्कृती संपूर्ण माहिती घेतली, कोणी शोध काय, हे सगळं काय लय डीप मध्ये जावं लागेल सोन्या. ते शोध झाला होता 1853 मध्ये. रेल्वे ची सुरुवात झाली होती, मग उत्खनन करावं लागत असतं. उत्खनन करून मग नंतर त्या ठिकाणी पाट्या टाकाव्या लागत असतात. त्या ठिकाणी माती टाकून, खडी टाकून मग पाट्या उभाराव्या लागत असतात. कराची आणि लाहोर यांच्या दरम्यान पाट्या टाकत असताना ते उत्खनन केलं. उत्खननामध्ये त्या ठिकाणी त्यांना विटं मिळाली. ही भाजकी विटं होती. ती विटं काढल्यानंतर, आणि कोण? जॉन ब्रॉटम आणि विल्यम ब्रॉटम हे दोन्ही सख्खे भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये कराची आणि लाहोर यांच्या दरम्यान रेल्वे पट्ट्या टाकत होते 1857 मध्ये. आपले भारतीय लोक युद्ध करत होते आणि ते ब्रिटिश लोक काय करत होते? पट्ट्या टाकत होते. हे 2 व्यक्ती आहेत यांच्या नेतृत्वामध्ये. मग त्यांना कळालं की या ठिकाणी एक अख्खं शहरच दफन झालेलं आहे
आणि मग त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. बाकी दयाराम साहनी एक महत्वाची व्यक्ती आहेत. आपली वनरक्षक ऑनलाईन बॅच, ज्यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके, इंग्रजी सर्व काही विषय तुला TCS IBPS पॅटर्न नुसार दररोज शिकवलं जाणार. तुझी इच्छा नसताना सुद्धा तुला दररोज शिकवलं. फॉर्मच का भरलाय सोन्या तू? कुणाला दाखवण्यासाठी भरलाय का? बघ ना, विठ्ठल बडे सर 2013 मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं PSI. त्याचसोबत अजून एक पोस्ट त्यांनी मिळवली होती. ज्ञानेश बांगर सर आहेत, PSI मुलाखत त्यांनी दिलेली आहे. ज्ञानदेव बडे सर आहेत, हे PSI निवड PSI 2 वेळा TCS पॅटर्न मधील परीक्षा ते पास झालेले आहेत. 91 58 59 हा आपला संपर्क नंबर आहे. तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर या ठिकाणी जाऊन तिथे तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन फी भरून बॅच जॉईन करू शकता. किंवा मग आपला महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल केलं तर मागच्या सर्व झालेल्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या ज्या आपण बॅच लॉन्च केल्या त्यामध्ये ते फोल्डर ओपन केलं तर तिथे तुम्हाला फ्री सेक्शन मध्ये मिळतील. तिथे काही बॅच म्हणजे खरेदी नाही केली तरी सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता, त्या ठिकाणी ते बघू शकता. पण माझं असं म्हणणं आहे की बऱ्यापैकी सर्वजण मार्गदर्शन करणार, मी स्वतः आहे त्या ठिकाणी, तर तुला धडधड शिकवणार आहे. नक्कीच तुझा स्कोर वाढेल आणि सध्या फी सर्वात कमी असल्यामुळे घेऊन टाक सोन्या. ठीक आहे, काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. धन्यवाद.